हाय एव्हरीवन. माझं नाव जय डोरले. मी नागपूरचा आहे. मी रिसेंटली IBPS PO 2022-23 रिक्रुटमेंटमध्ये सिलेक्शन घेतलं. मला कॅनरा बँक मिळाली. माझं पहिलंच प्रेफरन्स होती. दिस इज ऑल थँक्स टू विनर इन्स्टिट्यूट. माझ्या मागच्या अटेम्प्टमध्ये मी ॲक्च्युली 2021मध्ये प्रिपरेशन सुरू केलं होतं. मागच्या अटेम्प्टमध्ये माझं होऊ नाही शकलं इंटरव्ह्यू फेजमध्ये, कारण मला नीट गायडन्स मिळाला नाही. मी परत एक अटेम्प्ट द्यायचं डिसाईड केलं आणि यावर्षी विनर इन्स्टिट्यूट जॉईन केलं. अभय सर, मृदुल मॅम, मुखर्जी सर, कृणाल सर अँड फॅकल्टीज फ्रॉम पुणे ब्रांच हेल्प अस. मल्टिपल मॉक इंटरव्ह्यूज घेतले आणि त्याच्यानंतर ॲनालिसिस पण झालं. अदर दॅन दॅट, फायनान्शियल टॉपिक्स, HR टॉपिक्स, करंट अफेअर्स अँड बजेट रिलेटेड क्वेश्चन्स वर ऑल्सो डिस्कस्ड इन मल्टिपल सेशन्स. This holistic approach helped me, an aspirant, to turn into a winner. माझा इंटरव्ह्यू 14 फेब्रुवारीला पुण्याला झाला होता. त्याचा थोडा एक्सपिरियन्स सांगतो. सकाळीच इंटरव्ह्यू होता. मी रूममध्ये गेलो, 6-7 पॅनल मेंबर्स बसले होते. गेल्या गेल्या जसं ठरलेलं असतं ट्रीट करायचं ते करायचं सगळं झालं, पण त्याच्या आधीच त्यांनी म्हणजे माझ्या सूटवर वगैरे खूप बोलणं झालं 2 मिनिटं. तर त्याच्यामुळे फ्रेंडली वातावरण तयार झालं आणि माझा इंटरव्ह्यू बाकीचा एक लाईट हार्टेड एन्व्हायरमेंटमध्येच गेला. आणि मला हे सांगायचं आहे की सूटचा रंग निवडण्यापासून ते अपिअरन्स किती महत्वाचा आहे, केस, घड्याळ, शूज, ते सगळं पण मृदुल मॅमनीच आम्हाला खूप गाईड केलं त्याच्याबद्दल. तर या फ्रेंडली एन्व्हायरमेंट मध्ये माझा इंटरव्ह्यू 12-13 मिनिटं चालला. मला बरेच प्रश्न विचारले. इंटरव्ह्यू टॉपिक्स जे होते त्याच्याऐवजी पण बॉडी लँग्वेज वर कसं वर्क करायचं, इंटरव्ह्यू उत्तरं देताना स्माइल कशी करायची किंवा नर्वसनेस झाली तर त्याला कसं टॅकल करायचं, हे सगळं मृदुल मॅमनी पर्सनलाइज वेनी शिकवलं आम्हाला. आणि प्रत्येकाला जसे वेगवेगळे इश्यूज होते, माझा होता की चेअर ही खूप हलवायची, तर त्याच्यावर आम्ही वर्क केलं आणि मेन इंटरव्ह्यू मध्ये परफेक्ट इंटरव्ह्यू गेला. सो थँक्यू विनर.